ब्रिटिशांना विरोध करून स्वतःचा बिरसाहेब नावाचा धर्म हा तो पंथ सुरू केला होता आणि त्या माध्यमातून बिरसा मुंडाजींनी समाजाला सांस्कृतिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये संघटित करण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे बिरसा मुंडाजींचं जे कार्य आहे ते आपल्या डोळ्यासमोर स्मरण असलं पाहिजे, आपल्या डोळ्यासमोर सतत असलं पाहिजे। आम्ही मान्यवर श्री कांशीराम जी साहेब म्हणायचे, जिस बाप के बेटे लायक होते हैं उसी बाप की इज्जत होती है, जिस बाप के बेटे नालायक होते हैं उसी बाप की बेइज्जत होती है। आम्हाला सांगायचे आम्ही बिरसा मुंडाजींचे लायक लेकर आहोत, आम्ही याच्या पुढे कोणाचीही गुलामी करणार नाही आणि आमच्या बापाचं नाव कधीच मिटवू देणार नाही। त्यामुळे आम्ही लायक लेकर आहोत, आम्ही त्या बापाचे लेकर आहोत ज्या बापानं आम्हाला स्वाभिमान शिकवलेला आहे। त्यामुळे स्वाभिमानानं जीवन जगायचे आपल्याला आणि स्वाभिमानानं जीवन जगण्यासाठी एक गोष्ट मात्र समजली पाहिजे, माझी संस्कृती पण टिकली पाहिजे, माझा इतिहास पण संपवला नाही पाहिजे, माझा इतिहास पण टिकला पाहिजे। परंतु संस्कृती टिकवत असताना ज्या वेळेस बिरसा मुंडाजींनी उलगुलान केला होता त्यावेळेसची परिस्थिती हातामध्ये बाण घेण्याची होती। आज सुद्धा आपल्याला उलगुलान करायचे आहे, परंतु आजची परिस्थिती मात्र हातामध्ये पुस्तक आणि पेन असलं पाहिजे। या माध्यमातूनच बिरसा मुंडाजींचा उलगुलान निर्माण होणार आहे आणि या माध्यमातूनच या देशाचा विकास होणार आहे। या देशामध्ये आपण 85% आसपास आहोत, आपण या देशाचे 100% धरा, परंतु एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की मी आता कोणाच्या पुढे हाजी करणार नाही, मी कुणाचा होयबा होणार नाही आणि हे तुम्हाला करावं लागेल आणि हे करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही आहे। प्रज्ञासूर्य विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व गोष्टीची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला करून दिलेली आहे। आपण बिरसा मुंडाजींचा इतिहास वाचत असताना हे गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे की आज भारतीय राज्यघटनेला अंमलबजावणीहून 75 वर्ष झालेले आहेत आणि आज सुद्धा सरांनी कोणीतरी बोलताना म्हणलं होतं फक्त कुठेतरी आपल्या गावामध्ये 5 अधिकारी झालेले आहेत किंवा 5 सरकारी नोकरी। विचार करण्याची गोष्ट आहे। त्याचा रिझन असा आहे, 75 वर्षामध्ये माझ्या समाजामध्ये एज्युकेशन रुजलं नाहीये का? 75 वर्षामध्ये माझ्या समाजामध्ये शिक्षणाचं महत्व समजलं नाहीये का? 75 वर्षामध्ये माझ्या लेकराला शिक्षणाची आवड निर्माण झाली नाहीये का? ही झाली असती, कोण्या लोकांनी किंवा वर्णवर्चस्ववादी लोकांनी ते होऊ दिली नाहीये का? अशा पद्धतीनं जेव्हा विचार करायला सुरुवात कराल, आज 5 सरकारी अधिकारी आहेत, उद्या तुमच्या गावामध्ये अनेक अधिकारी निर्माण होतील, घराशी 1 घराशी 2 अधिकारी झाले पाहिजेत आणि हे फक्त शक्य आहे शिक्षणाच्या माध्यमातून आणि शिक्षण तुमच्यासाठी फ्री आहे। त्यांचे फ्री मिळत आहे याचा अर्थ तुम्हाला ते फुकट मिळत म्हणजे तुमच्यावरती उपकार करत नाहीये। भारतीय राज्यघटनेनं तुम्हाला फ्री दिलेला आहे, फक्त एवढंच की तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे, फक्त एवढंच की त्या गोष्टीची तुम्हाला माहिती असली पाहिजे। माहिती नसेल तर माहिती करा। कोणताच लेकरू जन्मताच हुशार नसतं, हुशार होण्यासाठी धडपडत राहावं लागतं, हुशार होण्यासाठी पुस्तकं वाचावं लागतात, हुशार होण्यासाठी ज्ञान संपादन करावं लागतं। त्यामुळं आता तुमचं माझ्या पुढे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आई बसलेल्या आहेत। मी या सर्व आईंना सांगतो, तुमचं आयुष्य जरी आता आपलं आता संपण्याच्या मार्गावरती जरी असलं, कारण की आता तुमचे लेकरं मोठे होत आहेत, परंतु एका गोष्टीची काळजी घ्या, माझं जरी आयुष्य असं गेलेलं असलं तरी माझं कर्तव्य आहे आणि माझं कर्तव्य आहे की मी ज्या अवस्थेमध्ये जगलेली आहे त्या अवस्थेमध्ये माझे लेकरं राहणार नाहीत। मग त्या अवस्थेमध्ये माझे लेकरं राहणार नाही त्याच्यासाठी काय करावं लागेल? याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, माझ्याकडे जर 2 रुपये असतील तर मी 1 रुपयाचं पुस्तक घेईन आणि 1 रुपयाचं मी पोटासाठी ते मला जिवंत ठेवेल आणि शिक्षण मला ज्ञानी बनवेल आणि मी असा ज्ञानी बनेन याच्या पुढे मी कोणाचा बी होयबा होणार नाही। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे, बाबासाहेब आंबेडकरांची जी क्रांती आहे, ती क्रांती ते परिवर्तन आपल्या समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि माझ्या समाज बांधवांना मी विनंती करून सांगत आहे, एका गोष्टीची काळजी घ्या, बिरसा मुंडाजींचा इतिहास, बिरसा मुंडाजींचा आदर्श बाळगत असतानाच जयपाल सिंग मुंडांचा बी आदर्श बाळगायचा आहे आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे प्रत्येक घरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार गेला पाहिजे। हे का सांगत आहे हे लक्षात ठेवा।
बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तुम्हाला स्वाभिमानी बनवतो, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तुम्हाला सत्ताधारी बनवतो, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तुम्हाला कुणाचा गुलाम करत नाही. परंतु ह्या गोष्टीची बी काळजी घेतलं पाहिजे, तुमच्यापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा विचार येऊ देणार नाहीत. त्यांचा